काका तुम्ही इथे कसे? अगं मध इकत असतोय ना मी, त्याकरता समधीकडे फिरावं लागते मला. काका तुम्ही गायत्री बद्दल विचारलत ना? हा, हो, आम्ही गायत्री नावाच्या बाईला शोधतोय. तुम्ही ओळखता का तिला? म्हणजे तुम्हाला काही माहितीये का तिच्याबद्दल? ओळखतो म्हणजे काय? चांगलंच ओळखतो की मी. मला सांगा ना मग, कुठे आहे ती आणि कुठे भेटेल आम्हाला? अगं असं काय करतेस? रोजच भेटतेस की तिला? मी गायत्रीला रोज नाही, कसं शक्य आहे? हो, तुम्हाला खरंच माहित आहे का त्या कोण आहेत ते? माहित असेल तर त्यांचा पत्ता सांगा ना. अहो, आम्ही बराच काळ झाला त्यांना शोधतोय. ठीक आहे, तिच्या घराची किल्ली. तिच्या घराची चावी? हा वय, इथून सरळ पुढे जायचं, मग गाव संपल. त्याच्या पुढे 100 पावलं चालत गेलीस की तिचं घर लागल. म्हणजे ती इथेच राहते या गावात? अहो पण आम्ही सगळ्यांना विचारलं, कोणीच तिच्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि कोणाला काही आठवतही नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता? पोरी जास्त प्रश्न विचारू नये. तिथं जा, दार उघड आणि घरात जा. तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. काही कुलप शब्दाने उघडत नाही, त्याच्याकरता योग्य चावी लागते. हा, चला माझ्या बरोबर. चल. देव शोधण्यासाठी आकाश पालथ घालायची गरज नसते, स्वतःच्या अंतरंगात उतरायची गरज असते. लोक देवाला मंदिरात शोधतात, तीर्थक्षेत्रात शोधतात, डोंगर दऱ्यातही शोधतात, पण स्वतःच्या हृदयात शोधत नाहीत. त्यांनी स्वतःला ओळखलं, त्यांनी देवाला ओळखलं. म्हणजे देव माझ्यातच आहे. देव इकडे तिकडे कुठेही नाही बाळा, देव तुमच्यातच आहे. प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पंदनात, प्रत्येक चांगल्या विचारात. फक्त त्याचं अस्तित्व विसरून जाता तुम्ही. त्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल, स्वतःचा आदर करायला लागाल, या देहात परमेश्वराचा वास आहे हे ध्यानात ठेवून जगायला लागाल, तन मन आणि विचार शुद्ध ठेवायला लागाल. त्या दिवशी तुमच्या आत दडलेला ईश्वर तुम्हाला दिसेलच. आज मला माझा देव सापडला स्वामी. बाहेरच्या ज्योतीकडे बघू नका, तुमच्या आतली ज्योत जागी करा. ती पेटली तर अंधार आपोआप निघून जाईल. हेच घर जिथं आपल्याला पोहोचायचंय. काका तुम्हाला काय झालं? ते काका कुठे गेले? अरे हो, आत्ताच तर इथे होते. कुठे गेले? त्यांनी आपल्याला इथे पोहोचवलं आणि कधी निघून गेले कळलंच नाही. एक गोष्ट खरी, आपण इथपर्यंत पोहोचलो होतो त्यांच्यामुळेच.
गंगा, गंगा, गंगा. हा अहो काय झालं, कुठे हरवलात? माहित नाही का, पण हे घर बघितल्यापासून सगळं खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय मी ह्या आधी इथे आले. ते काका म्हणाले होते ना, ती गायत्री कदाचित या घरात अजूनही राहत असावी, पण पण इथे तर कोणच नाहीये. आणि हे घर अनेक वर्षांपासून बंद असल्यासारखं वाटतंय. मलाही तसंच वाटतंय. एवढ्या खात्रीने त्या काकांनी आपल्याला हे घर दाखवलं म्हणजे नक्कीच काहीतरी असणार इथे. कदाचित त्यांना स्वामींनीच पाठवलं असणार. स्वामी कधीच कोणाला उगाचच कुठेही नेत नाहीत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे घर मला इतकं ओळखीचं का वाटतंय? मी इथे ह्या आधी आले का? नाही, हे तर शक्यच नाही. मग माझं मन का मला असं सांगतंय की हे घर ओळखीचं आहे माझ्या? गंगा, गंगा तुम्ही ठीक आहात ना? माहित नाही का, पण मला असं वाटतंय हे घर मला बोलावतंय. गंगा, 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 गंगा बाळा ये ना. गंगा बाळा ये ना आत. गंगा, गंगा, गंगा बाळा ये ना.